पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक् नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 16 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 17व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। पहिल्या चरणामध्ये जीव आणि साक्षी यांच्याशी संबंधित आरोप आपण अभ्यास केलेला आहे। दुसऱ्या चरणामध्ये आवृत्तो तु विनष्ठायाम भेदे भाते पयाति तत् या आवरण नष्ट करण्याने काय होईल याचा आपण विचार करत होतो। साक्षी आणि जीवत्व यांचा जो संबंध आहे हा खरा आहे की खोटा आहे हा एक अभ्यास आहे। ज्या अर्थी तिथे अवभासते असं लिहिलेलं आहे त्या अर्थी तो भ्रम आहे हे आपल्याला पहिल्या चरणामध्ये लक्षात आलेलं आहे। जीवत्व साक्षीवर आपण आरोपित करतो हा विषय आपल्याला माहीत आहे। इथपर्यंत आपण खरं तर अभ्यास केलेला आहे। आपलं जगणं आपलं नेहमीचं जे जगणं आहे या जगण्यामधूनच आपण हा आरोप करत असतो। त्यासाठी काहीतरी वेगळं आपल्याला लेखी कोणाला तरी काही पाठवायचं असं नाही का? म्हणजे देवाला आपण काहीतरी लिहून पाठवलं की साक्षीवर आम्ही जीवत्वाचा आरोप करत आहे नाही का? कोर्टामध्ये कसं करावं लागतं? आरोप आपल्याला लेखी द्यावा लागतो ना, लिहून द्यावं लागतं की आमचा हा या व्यक्तीवर असा असा आरोप आहे म्हणजे कंप्लेंट। असं काही इथे नाही आहे आणि तसं नसल्यामुळे आपण आरोप कधी केला हेच कळत नाही आहे। आरोप कधी केला हे कोणालाही कळत नाही। आपलं रोजचं जे आचरण आहे अनंत जन्म आपलं जे आचरण आहे त्या आचरणातूनच आपण हा आरोप सिद्ध करतोय। कसं सिद्ध करतोय? आचरणातून सिद्ध करतोय। आणि यासाठी कोणीही दुसरा व्यक्ती जबाबदार नाही आहे, आपणच जबाबदार आहोत। हा आरोप कधी केला हे दुसऱ्याला दिसत नाही आहे, दुसऱ्याने पाहायची गरजही नाही आहे, म्हणजे कुठेही त्याची नोंद दिसत नाही, पण तरी सुद्धा हा आरोप मात्र होतोच आहे। म्हणजे या ठिकाणी असा आरोप केला आहे, असा आरोप झालेला आहे असं वर्णन करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपण हा आरोप न दिसणारा असल्यामुळे जरी मानला नाही तरी सुद्धा तो आहे। कारण साधू संत ते सांगतात आपल्या कृतीमधून तो आरोप सिद्ध होतो। तो सिद्ध होतो याला प्रमाण साधू संतांची वचनं आहेत। साधू संतांनी सांगितलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासावरून आणि आपल्या आचरणावरून स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही आचरणावरून हा आरोप सिद्ध होत असतो। हा आरोप आपण लक्षात घेतला पाहिजे, आपला आपण लक्षात घेतला पाहिजे। परंतु जगातली लोक काय म्हणतात याकडे आपलं लक्ष 24 तास आणि 365 दिवस राहत असल्यामुळे या आरोपाकडे आपल्याला लक्ष देता येत नाही। आपल्याला या आरोपाकडे पाहायला वेळ नाही आहे। आपलं लक्ष कशावर आहे? जग काय म्हणतंय आणि जगामध्ये आपण राहायचं म्हटलं आपल्याला जगाचा विचार करावाच लागणार असं लोक आचरणातून दाखवतात। आणि काही मला डायरेक्ट बोलूनही दाखवतात। म्हणजे मला बोलून दाखवलं काय नाही दाखवलं काय त्याचा काही विषय नाही आहे खरं, पण ही जी एक आतमध्ये कळत नकळतपणे भीती असते की आपल्याला या सगळ्या जगातल्या लोकांसमोर जगातल्या लोकांच्या सोबत राहायचंय,
ही जी काही कळत नकळत आपल्याला भीती पडलेली आहे, त्याच्यामुळे आपण या जगाचा विचार करतो, जगातल्या लोकांचा विचार करतो, परंतु साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे, वेदांत शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जीवत्वाचा आरोप साक्षीवर कसा आहे आणि तो कसा आपण आपल्या आचरणातून सिद्ध करत असतो हे मात्र आपण लक्षात घेत नाही. आणि तरी सुद्धा आपण परमार्थ करतो. आपण जो परमार्थ करतो तो परमार्थ आणि वेदांतामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते यांची कुठेतरी एकी होते का, असं जर विचार केला तर ती कुठेही एकी होत नाही. पण वेदांताला पोषक म्हणून आपण जो परमार्थ करतो त्यातला काही भाग धरण्यात येतो, परंतु साक्षात त्या कुठल्याही साधनांचा वेदांतामध्ये अजिबात उपयोग नाही. किती उपयोग नाही? अजिबात उपयोग नाही. एर माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणजे पूर्णतः त्याचा काहीही उपयोग नाही आहे, म्हणजे ते सगळं वायाला गेलंय. पण तरी सुद्धा लोक आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, भगवत ज्ञान याच्याशिवायच भरपूर भजन करतात. आणि ज्ञानदेवांनी काय सांगितलंय, ते सगळं वाया गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा केव्हा भजन करायला लागाल तेव्हा तुम्हाला असं वाटतं, वा आज आपण काय केवढं आज एकदम तालासुरात गायलं, भजन केलं, किती देव खुश झाला असेल. आणि आपले सभोवतालचे पण मंडळी खुश होऊन जातात. सगळ्या आजूबाजूच्यांना पण वाटतं, अरे किती परमार्थ करतात हे लोक, केवढे उत्कृष्ट आहेत, किती चांगली माणसं आहेत ही, असं वाटायला लागतं त्यांना. आणि त्यांचा तो हावभाव पाहून आपल्यालाही असं वाटायला लागतं की अरे आपण खरंच केवढे मोठे पारमार्थिक आहे, असं काहीतरी वाटायला लागतं. आणि बस याच खेळामध्ये, याच गोंधळामध्ये आपण मरून जातो. म्हणजे माणसं जी परमार्थ करतायत ती काय करतायत? परमार्थ करतायत काय? ती जी परमार्थ करतायत ते धर्मशास्त्र आहे सगळं. मग धर्मशास्त्र काय अमान्य आहे काय? हो, वेदांत शास्त्रामध्ये त्याला किंमतच नाही. पण असं थोडेच म्हटलंय, ज्ञानदेवांनी धर्म या शब्दावर कितीतरी ठिकाणी महती गायलेली आहे. पण ज्ञानदेवांनी धर्म अधर्माचे टवाळ असं म्हटलेलं आहे, ते पण लक्षात घेतलं पाहिजे. ते तेजुनी तेजी सर्व धर्मजात असंही म्हटलेलं आहे, नाही का? अज्ञान व्यायले जे का है ना, अज्ञान व्यायले, ते अज्ञानामुळे ते आलेलं आहे, अविद्येमुळे त्याचा जन्म झालेला आहे. मग जेव्हा अविद्या काळामध्ये तो जीव असतो, म्हणजे अविद्याकालीन, अविद्या काळामध्ये जर जीव असेल तर मग त्याला ती साधनं, ते धर्म नाही आहेत का? आहेत. पण तुम्ही ठरवा की तुम्हाला नक्की कुठे जायचंय. पण आपल्याला काय करायचं हे ठरवलं पाहिजे. आपल्याला जर इंजिनियर व्हायचं असेल तर मेडिकल कॉलेजला जाऊन उपयोग काय? डॉक्टर व्हायचं असेल तर कॉमर्सला जाऊन उपयोग काय? काय करायचंय हे ठरलं पाहिजे. आणि मग एकदा का काय करायचं हे ठरवलं की मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला जे असेल ते सहन करावं लागेल, जे असेल ते मान्य करावं लागेल. सहन करायचं का हा प्रश्न चांगला नाही, खरं असा विषय चांगला नाही. सहन तर सगळीकडेच करावं लागतं. असे कुठलंच जगातातला मार्ग नाही ज्या ठिकाणी तुम्हाला सहन करावं लागणार नाही. उलट संसारामध्ये आपण जेवढं सहन करतो तेवढं त्या परमार्थात सहन करावंच लागत नाही. धर्मशास्त्रात पण नाही, बरं कुठल्याच शास्त्रामध्ये एवढं सहन करावं लागत नाही जेवढं आपण कुठे सहन करतो? संसारामध्ये सहन करतो. परंतु संसारामध्ये होतं काय की आपल्या सभोवतालची लोक सुद्धा संसार करत असतात, आपणही संसार करत असतो. त्याच्यामुळे एकमेकांना आधार असतो. काय असतं? सुखदुःखामध्ये एकमेकांच्या आधाराला लोक असतात, म्हणून बरोबर जात आहे गाडं, त्यामुळे काही अडचण येत नाही. संसारामध्ये सुखदुःखांमध्ये एकमेकाच्या आश्रयाला, आधाराला जातात लोक, म्हणून आपोमत पुढे पुढे सरकता येतं. पण तरी खूप दुःख भोगावे लागतं, ठीक आहे. कोणी वारलं तर जमा होतात, दहावा, मैत, बारसं, बड्डे, अशा विविध वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये सगळे लोक जमा होतात. त्यामुळे बरं वाटतं, त्यामुळे संसार बरोबर चालतो, म्हणून काही अडचण येत नाही. आणि त्याच्यात रममाण होतात, त्याच्यात गुरु फुटून जातात. म्हणून संसार एवढा कष्टप्रद वाटत नाही कोणालाच. आपणा सर्वांनाच तो संसार कष्टप्रद वाटत नाही. तर हा जो आरोप आहे, हा आरोप केला, आरोप आपण रोज करत आहोत ते आपल्याला लक्षात येत नाही. स्थूल पातळीवर, सूक्ष्म पातळीवर हा आरोप सुरू आहे आणि तो आरोप सोडायला आपण तयार नाही आहे. मागील वेळेस आपण हा विचार केलेला आहे
की सूक्ष्म पातळीवर हा आरोप आपण किती भयानकपणे करत असतो, आणि तो आरोप आपण काहीही केलं तरी सोडणार नाहीये. काहीही करू देत तुम्ही, काय तुम्हाला साधन करायचे ते गुढे करा, तुम्ही ते सोडणार नाहीये. ठीक आहे नाही. तो मागील वेळेस मी तुम्हाला ज्ञानदेवांचं प्रमाण सांगितलं होता. कुठला? तैसी शुभ अशुभ कर्मे निफसते या प्रकृती धर्मे, या मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारादी रूढ एक देशी मूढ, तया परमार्थ हा गूढ उकलावाना. मग आता एखादा म्हणेल मग मी हे काय करू, याच्यात सगळं सोडून देऊ का, मग स्वैर होऊ का, असं एखादा म्हणेल. तसं सांगितलेलं नाही आहे. तसाही तो विषय नाही आहे. तो विषय नीट लक्षात घेण्यासारखाच आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करायला काही हरकत नाही. परंतु हे दोन्ही सुद्धा आरोप आहेत. चांगलं काय वाईट काय, पाप काय पुण्य काय, शुभ काय अशुभ आहे, धर्म काय अधर्म काय, हे दोन्ही सुद्धा आरोप आहेत. हे सगळे जे आरोप आहेत, हे आरोप आपण त्या साक्षीवर करतो आणि ते आरोप आपल्याला नष्ट करायचे आहेत. तो आरोप आपल्याला पुसून काढायचा आहे, आरोप आपल्याला संपवायचा आहे. यालाच परमार्थ आपण म्हणतो. पहिल्या चरणामध्ये हा आरोप दिसतो. एखाद्याला जर हे कठीण वाटत असेल, शक्य नसेल, तर त्यांनी धर्मशास्त्रामधले काही साधनं करावी. साधनं करत राहील, पण तो साधनांमध्ये मरून जाईल. त्याच्या पलीकडे काही होणार नाही आहे. एखादा वेदांत शास्त्रात आला आणि हे त्याला अवघड वाटायला लागलं, त्याला टेन्शन यायला लागलं, हे काय झालंय, काय करतोय आपण, काय चाललंय, वेगळंच काहीतरी चाललं, आणि तो धर्मशास्त्रात गेला. काय होतं माहितीये, फक्त त्याला बरं वाटतं की अरे आज जरा बरं, आता जरा आपण बरोबर ट्रॅकला आलोय. चुकत होतो, काहीतरी गडबड होत होती. म्हणजे तुम्ही हे सगळं असं काहीतरी भयानक ऐकलं आणि मग तुम्ही गेले आणि मग तुम्हाला आलं डोक्याला ताप झाला, असं वाटायला लागलं, वाईट लागले तुम्ही. मग तुम्ही काय करणार? देवघरात जाणार, देव सगळे काढणार, त्यांना जरा धुवून बिवून उदबत्ती लावणार, फुलं वाहणार. मग तुम्हाला असं वाटेल हा आता काहीतरी केलं परमार्थ, आता जरा बरं वाटतं. नाहीतर मंदिरात जाणार, कुठल्या तरी दगडाची मूर्ती असते त्याच्यापुढे लोटांगण घालणार, मग तुम्हाला कळवा बरं वाटेल, जरा काहीतरी केल्यासारखं वाटतं. नाहीतर त्याच्यापेक्षा कुठेतरी एखाद्या देवस्थान तीर्थयात्रेला जाणार, तीर्थयात्रा केल्यावर हा आता काहीतरी परमार्थ केल्यासारखं वाटतं. नाहीतर एखादं भजन म्हणणार. असं काहीतरी तुम्ही साधन केलं की मग तुम्हाला काय वाटेल, आता काहीतरी बरोबर आलो, चुकत होतो, फसत होतो, गडबड होत होती, असं वाटेल. अलग लक्षात. त्याच्या पलीकडे काही नाही होणार. म्हणजे वेदांतातून पुन्हा धर्मशास्त्रात गेलं की थोडंसं असं होत असतं. कारण वेदांताला की टेन्शन येतं, तिकडून परत थोडं धर्मशास्त्रात वागलं की मग परत परमार्थ केल्यासारखं वाटतं. मग तिकडे परमार्थ केलं की परत आठवण येते वेदांताची, अरे वेदांतात जर असं काहीतरी सांगितलं बरं का, परत वेदांतात येतो, परत ऐकतो, परत तिकडे जातो, असा गोंधळ होतो. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडे असं चालू असतं. जवळजवळ 99% साधकांचं असं चालू असतं. आता समजा वेदांतात एखादा नाही, धर्मशास्त्रामध्ये एखादा नाही. आता हा जो धर्मशास्त्रात एखादा असला, तो धर्मशास्त्रातलं काहीतरी साधन करतो. म्हणजे तो नित्यनेमाने देवाला उदबत्ती लावतो, मंदिरात जातो, दर्शन घेतो, नित्यनेमाने वारी करतो, तीर्थयात्रा करतो, असं करतो. आता हे सगळं करत असताना सुद्धा त्याला मध्येच लक्षात येते आपल्या आतीच होतंय. काय होतं? हे आतीच होतं. त्याला नाही लक्षात आलं तर त्याच्या सभोवतालच्या घरातली मंडळी त्याला लक्षात आणून देतात. अहो तुम्ही काय किती करताय पूजा, 2 तास देवपूजा करत बसतो. देवाची काय पूजा एवढी वेळ करायची असते, भाव पाहिजे असे कोण सांगतं? एक तर स्वतःलाच लक्षात द्यायला लागतं किंवा सभोवतालची लक्षात आणून देतात. आता घरातल्याला जरी लक्षात नाही आलं तर शेजारच्यांना लक्षात येतं. मग शेजारची सांगतो तुमचे ते तर 2-2 तास पूजा करतात. मग यांना लक्षात येतं, मग यांना सांगतात हो काय 2-2 तास पूजा करतो. मग झालं का, अडचण येते. मग तीर्थयात्रा एखादा दरवर्षी जर ठरून वारी करत असेल, 2 वेळा तीर्थयात्रेला जात असेल तर लोक काय तुम्ही दरवर्षी सारखंच जाते वारीला. मग त्यालाही लक्षात येतं सारखंच वारीला काय, मग ठीक आहे 2 वेळा वारीला जा, 2 वेळा तीर्थयात्रा करायची ना, मग 1 वेळा पिकनिकला जाऊ. 2 तास देव खांगाळतो ना, मग 3 तास पिक्चर बघू. काय करतो माणूस? मग धर्मशास्त्रातून पुन्हा खाली इकडे संसारामध्ये, असा तो तिथून खाली येतो. हे इतकं सहज आहे. वेदांतातला मनुष्य धर्मशास्त्रातला संसारात येतो. संसारातला नीट वागत असेल संसारात, त्याला कधीतरी वाटतं शिवी द्यावीच एखाद्याला. एखादा कायम गोड बोलणारा असला ना, आता इथे सगळे बसले असे सोजवेळ दिसत आहेत, त्यांना वाटतं, महाराजांना पण वाटतं हे सगळे सोजवेळच आहे. मी एवढं काही मूर्ख नाहीये. प्रकृतीचा माझा अभ्यास असल्यामुळे, आणि तुम्ही मलाही काही सोजवेळ समजू नका, कारण मी पण एखादी शिवी कधीतरी देऊ शकतो. तर काय होतं की आपण एकदम सोजवळपणाने वागायला गेलो, कोणी नसलं ना, पण चुकून महाराज जर नसले, मग तर सुनेवर म्हणा, सासूवर म्हणा, शेजारच्यावर म्हणा, ज्याची जी भांडण आहे त्याच्यावर म्हणा, असला जाळ काढतो आपण. तमगुण इतका जागृत होतो.
धर्मशास्त्रात वागणाऱ्यांचं पण बरं, खाण्याचं सुद्धा असू देत. एखादा एकदम सात्विक आहार सगळ्यांना सांगत असतो, सात्विक आहार घ्यायचा, असं खायचं तसं खायचं, आणि बरेच दिवस करतो पण मध्येच एका दिवस काय होतं, नाही आता भजी वडापाव, कुठं चुकून कोण बघताय का नाही, घुसतात जातात बरोबर वडापाव घेतात, ते लाल मिरची असले हाणतात, नंतर मग बरं वाटतं. बऱ्याच दिवसाचं टेन्शन होतं गेलं ते. आणि मग परत महाराजांकडे, महाराज कसं आहे, अजिबात हे असलं काही खायचं नाही बरं, हे त्रास होतो पोटाला, तुम्हाला तर माहिती, तुम्हाला किती त्रास होतो, सारखे आजारी पडतात तुम्ही, महाराजांना असलं काही देऊ नका, लोकांना परत सांगतात. इतकी गंमत आहे का नाही. म्हणजे हे काय माहिती, गुणांचा खेळ आहे, गुणांचा खेळ आहे, आणि हा असा चालतच असतो. त्यामुळे तुम्ही जरी वेदांतात असले तरी तुम्हाला धर्मशास्त्र ओढणारच आहे, तुम्ही धर्मशास्त्रात असले तरी संसार ओढणारच आहे, तुम्ही सात्विक संसारात असले तर तुम्हाला राजसी तामसी ओढणारच आहेत खाली. हा गुणांचा खेळ आहे फक्त. म्हणजे वेदांत हा गुणातीतकडे जाणारा मार्ग आहे. त्यामुळे गुणातीतवाला असेल तर सत्वामध्ये, सत्वातला असेल तर रजमध्ये, रजमधला तममध्ये, असं ते ओढाओढ होत असते. ती ओढाता नाही आणि सगळ्यांची चालते. त्यामुळे असं आपण काही जगाच्या वेगळे कोणीतरी आहोत असं समजू नका, स्वतःला पापी किंवा आपण वाईट आहोत, आपण नालायक आहोत असं काही समजू नका. प्रत्येकाची ती स्थिती आहे, पण त्याच स्थितीत अडकून पडणं हा गुन्हा आहे. ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. काय व्हायचंय, म्हणजे मरेपर्यंत, मारताना सुद्धा जर वडापाव भजीच आठवत असली तर मग काय खरं नाही. त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. वडापाव भजी म्हणजे वाईट आहे असं नाही म्हणत मी, नाही तर 10वीला सुद्धा वडापाव ढोल्याशिवाय कावळा शिवत नाही असं मी पाहिलंय. एवढी परिस्थिती आपली वाईट होऊ देऊ नका, आहे की नाही. गंमत म्हणून सांगतो, खायचं का नाही खायचं तो आपला प्रश्न नाहीये. हा सगळा काय खेळ आहे, ह्याच्यातून बाहेर पडायचंय. हे मी तुम्हाला हे सगळं हे एवढं का लांबट का लावलं, त्याचं कारण असं आहे की आपण वेदांताचा अवलंब करतोय, आपण वेदांताच्या ग्रंथांचा अभ्यास करतोय. मग वेदांताच्या ग्रंथाचा जेव्हा अभ्यास करणार तेव्हा हे करत असताना एक वेळ थकवा येणार आहे ना, थकणार आपण, कंटाळा येणार याचा. मग धर्मशास्त्राला ओढणार आपल्याला, ते गोड वाटेल, भजन करावं वाटेल, पूजन करावं वाटेल, उदबत्ती ओवाळावी वाटेल, जे काही साधनं वेगवेगळी धर्मशास्त्रातली असती करावी वाटतीलच. ती करायला लागली तर संसार करायला वाटतो, संसार करायला लागला तर पुन्हा रज तम असं तो खाली होत असतो, आपण होत असतो. ते प्रयत्नपूर्वक निग्रह करावा लागतो काही गोष्टींमध्ये. ज्या कुठल्या क्रियेने, ज्या कुठल्या विचाराने तुम्हाला अपेक्षित असलेल्या मार्गावर पुढे जाऊ शकत नाही, ती क्रिया, तो विचार तुम्हाला थांबवावाच लागेल. त्यालाच निग्रह असं म्हणतात. आणि इथे बसलेल्या प्रत्येकासाठी ती क्रिया भिन्न भिन्न आहे, तो विचार प्रत्येकासाठी भिन्न भिन्न आहे. त्यामुळे सगळ्यांना एक नियम असू शकत नाही. अलग लक्षात. कारण ज्या क्रियेने मी अडकणार आहे तीच क्रिया महाराजांना लागू होणार नाही. ज्या विचारामुळे मी अडकतो तोच विचार महाराजांना लागू होणार नाही. त्यांना जे लागू आहे ते मला लागू होणार नाही. हे सगळ्यांसाठी काय वेगवेगळं आहे. म्हणून हा जो गोंधळ आहे, ह्या गोंधळातून आपल्याला काय करायचंय, सावरायचंय. पर्याय, उपाय काय त्याच्यात, ह्या सगळ्याला काही उपाय नाही. हे फक्त मनुष्य कसा आहे, पाण्यात ढकलून दिला ना आपोआप पोहायला शिकू असं म्हणायचं पूर्वी, है ना. फेका त्याला पाण्यात, बघू काय होतंय, है की नाही. शिकतोय आपण आपोआप. तशी परिस्थिती आहे. एकदा का शास्त्र आणि सद्गुरू, एकदा का ही परंपरा, या परंपरेच्या आश्रयाला आपण गेलो की मग काय व्हायचं ते होऊ देत. त्या परंपरेला, त्या शास्त्रांना धरून राहा. आपोआप काय होईल, ह्याच्यातून मार्ग सापडत जाईल, आपोआप होईल ते. असो तर हा गोंधळ राहणारच आहे, त्याच्यामध्ये काही नवल नाही. आणि प्रत्येक क्षणाला तो राहील काय, नाही राहत. प्रत्येक क्षणाला राहत नाही. तो कधी कधी निर्माण होतो, जातो, तो येतो आणि जातो. कुठलीच वृत्ती जी आहे, कुठलेही विचार, कुठलेही हे जे असे विचार येत असतात, हे काही कायम थोडीच राहणार आहे. ते येतात आणि जातात. त्यामुळे त्या चांगल्या वाईटाला काही धरून बसू नका. वाईटालाही धरून बसू नका, चांगल्यालाही धरून बसू नका. सोडून द्या. अभ्यास करा. कशाचा अभ्यास करा. जर वेदांत शास्त्रामधून तुम्हाला काहीतरी प्राप्त करणे असेल तर वेदांत शास्त्राचा अभ्यास करा. त्याला धरून बसू नका. कारण त्याला धरून बसले तर मरेपर्यंत तेच राहील. तो प्रतिबंध आहे, तो अडकून पडाल त्यामध्ये. तसं होऊ नये. तर हा जो आरोप आहे, हा आरोप कसला आहे, जीवत्वाचा आरोप आहे. हे सगळं जे आहे, एवढं जे आपण वर्णन केलं, हे सगळं खरं तर जीवत्व आहे. आणि ह्या सगळ्याचा आरोप कोणावर आहे,
आपण आपल्यावरच करून घेतोय, म्हणजे तो साक्षीवर करून घेतो. ह्या सगळ्याचा आरोप कोणावर करतोय आपण? साक्षीवर. आणि आपल्यावरच करतोय, अधिक आपण दुसऱ्यालाही तो सिद्ध करून घेतोय. खरं सिद्धांत काय आहे की साक्षीवर या जीवत्वाचा आरोप करणं चुकीचं आहे, खरं नाहीये, ते योग्य नाहीये. बरोबर आहे का नाही? आपण आपल्यासाठी तर करतोच, अधिक आपण सगळ्यांकडे बघताना काय करतो? त्यांच्यावर पण करतो. म्हणजे आपण दुहेरी गुन्हा करतोय, नाही का? आपण म्हणतो हा माणूस वाईट आहे, हा माणूस चांगला आहे. हे दोन्ही सुद्धा काय आरोप आहे, नाही का? हा चांगला आहे, हा वाईट आहे. आता हे मुळात आपल्याला जिथे लागू करायला खरं तर आपल्याला परवानगी नाही, कारण की तो आरोप आहे म्हणून. तर आपण रोज जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काय करत असतो? दोनच गोष्टींचा विचार करतो. एक तर आपण चांगले का वाईट, किंवा हा 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 किंवा ही 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 चांगली का वाईट. बस एवढ्यात आपलं अख्खं आयुष्य संपतंय. बाकी काय करतोय? काही करत नाही. आणि हे पूर्ण करण्यासाठी जगत राहतोय. आपण चांगले का वाईट हे सिद्ध करण्यासाठी, हे पटवून देण्यासाठी स्वतःला आणि दुसऱ्याला जगत राहतोय. माझं जगणं तरी काय? मी तुम्हाला हे सगळं असे कपडे बिपडे घालून व्यवस्थित बसून काय दाखवतोय? मी चांगला कसा आहे की नाही, महाराज कसा आहे, हे पटवून देण्यासाठी बसलोय ना. प्रत्येकाचं आपलं जे जगणं सुरू आहे ते काय? आपण चांगले का वाईट. आता वाईट थोडीच आपण स्वतःला सिद्ध करणार आहे, आपला प्रयत्न आहे पण चांगले आहोत. तर आपण स्वतःला चांगलं आहे हे सिद्ध करत बसतो. किती दिवस, किती वेळ? मरेपर्यंत हेच करणार आहे. मरताना सुद्धा जर आपल्याला चुकून कोणी म्हटलं, अरे किती वाईट माणूस होतास रे तू, आता मरायला लागलाय, बरं झालं मर लवकर, तर मरताना तरी मरेल का नीट? तो मग त्याला टेन्शन येईल ना केवढं. अरे मरताना सुद्धा आपल्याला लोक वाईट म्हणतात, म्हणजे तो ब्रह्मज्ञान त्याच्याकडे असलं तरी वाईट गेलं आहे की नाही. एवढी परिस्थिती खराब झाली. हे आरोप किती भयानक आहे लक्षात घ्या. आपलं जगणं फक्त चांगलं किंवा वाईट म्हणजे जीवत्व. जीवत्व इथूनच सुरू आहे खरं. आणि स्थूल जो प्रपंच आहे ना, तो ह्याच्यातून तयार झालेला आहे. आपण जे काही चांगलं किंवा वाईट आतमध्ये ठरवतो त्याप्रमाणे आपण कृती करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःला जे काही समजणार त्याची कृती करायचा आपण प्रयत्न करतो का नाही करत? मी जर स्वतःला ब्राह्मण समजलो तर मी कसला कृती करणार आहे? तशी मी प्रयत्न करणार. मी स्वतःला जर नवरा समजलो तर कृती कशी करणार? मी स्वतःला बाप समजलो तर मी कृती कशी करणार? मग तशी कृती करणार. मग ती कृती केली की त्या कृतीतून पुन्हा कृती, मग त्या क्रियेतून पुन्हा क्रिया तयार होत जातात, त्याचा गुणाकार होत जातो. कधीतरी आपण काहीतरी समजलो होतो त्याच्या मग काय होतं, त्याच्या गुणाकार होत जातात. जन्माला आल्यानंतर हस्तमलका सारखं जर म्हटलं असतो मला आई नाही बाप नाही, तर आद्य शंकराचार्यांनी त्यांना घेऊन गेले, काही फरक पडला नाही ना. आपण तसं केलं नाही. आपण काय म्हटलो, मला आई बाप आहेत. मग ते म्हटले मग आहेत ना, मग तुला बहीण पण आहे, तुला भाऊ पण आहे. त्यांनी आपल्या मागे हे लाटांबळ लावून दिलं की नाही. मग सगळंच पुढे मोठं लग्न लावून दिलं आपलं. आता मी तुझा आई बाप आहे म्हटलं, कर लग्न. मग आता म्हणजे जन्माला आल्यानंतर पहिला गुन्हा केला, आपण त्यांना आईबाप मानलं, मग त्याच्यामुळे किती भोगावं लागले. आता मरेपर्यंत भोगावं लागणार ना. आता त्यांची चूक आहे म्हणता येणार, ते निमित्त कारण झाले. आपण कारण उपादान आहे, ते निमित्त आहेत फक्त. त्यांचं काही चूक आहे? त्यांची कोणाची काही चूक आहे का? नाही, ते फक्त निमित्त कारण आहेत. आपण उपादान कारण आहे, आपण खरे कारण आहोत त्याला. तर आपण चांगले किंवा वाईट असं समजून त्या चांगलं किंवा वाईटला सिद्ध करण्यासाठी किंवा असिद्ध करण्यासाठी आपण जगत राहतो, कळत नकळतपणे. मी वाईट कसा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी धडपडत राहतो. मी का धडपडत असतो? बऱ्याच वेळा मला धडपड कशासाठी करायला लागते, बऱ्याच लोकांना सांगावं लागतं मला, अहो मी वाईट नाही हो, मी वाईट नाही हो, मी जे करतोय वाईट नाहीये, हे चांगलं आहे, असं चांगलं आहे, असं चांगलं आहे बघा. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. असं मला समजावून सांगावं लागतं लोकांना. कशासाठी? हौस आहे ती मला, की मला चांगलं म्हणावं म्हणून. तुम्हालाच नाही, मला आपल्या सगळ्यांना ती हौस आहे की नाही. कोणाला जर माझा राग आला आणि चुकून त्याने बोललं मला किंवा वागण्यात दाखवलं, तर मला त्याला जाऊन समजावं लागतं. काय समजावून सांगावं लागतं? की मी चांगला आहे, आणि पटवून द्यावं लागतं. मला तर प्रमाणही सांगावं लागतं शास्त्रातली, हे बघ हे प्रमाण आहे, मी चांगला असायला हे प्रमाण आहे. बरं मला सांगा, त्याच्यानंतर जे मला वाईट समजू लागले ते ऐकतील काय? अहो साक्षात देव आला तरी ऐकणार नाहीत. मी प्रमाण सांगितलं काय ऐकायचे? पण मला हौस आहे ना. मला कसली हौस आहे? सिद्ध करायची की मी चांगलाच आहे. माझी अशी गत आहे. तर तुमची काय? तुमची तीच गत आहे. तुमचं काय वेगळं थोडीच आहे काही. आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत फक्त एवढंच करतोय, लोकांना सिद्ध करत चाललोय मी चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. आणि ते प्रत्येक पातळीवर करावं लागतं. आणि ते सामाजिक पातळीवर जर गेलं तर फारच डोकं दुखणं आहे बरं. सामाजिक पातळीला जर ते गेलं तर महाभयंकर रोग येतो खरं तर. मग त्याच्यातून कोण वाचविल आपल्याला ते सांगू शकत नाही. म्हणजे आपण वाईट आहोत हे जर खरं पातळीला जातं, ते वेगळ्या पातळीला. आपण वाईट आहोत हे पहिल्यांदा आपल्यालाच माहित असतं. कोणाला माहित असतं?
वाईट एक भाव आहे. पहिल्यांदा कोणाला माहित असतं? फक्त आपल्याला माहित असतं. मग चुकून आपल्याला ते सहन नाही झालं की आपण आपल्या जवळच्या माणसाला सांगू की अरे मी असं वाईट आहे बरं. मग कोणाला कळतं? मग तो काय गप थोडी बसतोय किंवा ती थोडी गप बसते. मग असं वाढत जातंय. मग 10वा माणूस परत आपल्याशी एक दिवस म्हणतो अरे तू असं वाईट आहेस होय. तुला कसं कळलं? मी तो कोणाला सांगितलं नव्हतं, एकाला सांगितलं होतं. मग त्याला जाऊन म्हणतो तुला सांगितलं तो कोणाला सांगू नको. मग तो म्हणतो मी कोणालाच नाही सांगितलं. अरे मग कसं काय कळलं कोणाला? माहित नाही. मग त्याचा शोध घेत बसतो, आहे की नाही. मग अशा रीतीने आपण वाईट आहोत ते 10 लोकांना कळतं. आता हे 10 लोकांना कळलं ठीक आहे, पण हे जेव्हा असं वाढत म्हणजे घरात कळतं, शेजारच्याला कळतं, त्याच्या शेजारच्याला कळतं, गावालाच कळतं. गावाला कळलं तर आता मीडिया फास्ट आहे, त्याच्यामुळे अख्ख्या जगालाच कळतंय की हा माणूस वाईट आहे. मग अख्ख्या जगाला जर कळलं तर मग काय होतं? मग आपल्या पाठीमागे जगातली लोक लागतात. जसे मीडियावाले पाठी लागतात तसं पोलीस पाठीमागे लागतात, जज पाठीमागे लागतात, वकील पाठीमागे लागतात, कोणी पाठीमागे लागणार ना. वाईटच ठरल्यावर मग काय त्याला मग सोडणार थोडीच आहेत. मग कसा नेऊन त्याला कुठं टाकायचा? जेलमध्ये नेऊन टाकायचा किंवा फास हाऊसला अटकवायचा. म्हणजे त्याला काय करायचं असेल ते. म्हणजे एखाद्या वाईटाचा असा परिणाम कसा होत असतो? पातळी. आणि एखादा वाईट हे कुठल्याही पातळीला पोहोचलंच नाही पण तो भयानक वाईट असला तरी तो मस्त राहतो, मरेपर्यंत तो मरून जातो. काय कोणाला माहित पण नसतं वाईट होता. आलं लक्ष? असं जगत गमतीशीर आहे. त्या वाईट हा जो भाग आहे ना याची पातळी कुठली कर्मधर्म संयोगाने येते त्यानुसार त्याला ते भोगावं लागतं. तसंच चांगल्याचं पण आहे. एखादा खूप चांगला असतो पण फक्त त्यालाच माहित असतं मी चांगला आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येकाला वाटतं आपण चांगला आहे. कोणाला वाटतं मी चांगला नाहीये? मी म्हणजे तुम्ही. प्रत्येक जणाला काय वाटतं? मी माझ्यासारखा चांगला कोणच नाही. प्रत्येकाला वाटतं असं. पण कळतं का सगळ्यांनाच आपण चांगला आहे? नाही कळत. मग आपण एकाला नाही सांगत, आपण 10 लोकांना सांगत असतो मी कसा चांगला आहे. आणि 10 लोकांना सांगितलं की एकाला कळतंय. मगाशी काय झालं होतं? मगाशी उलट होतं, आता उलट आहे. मगाशी एकाला सांगितलं 10ला कळलं होतं, आता 10ला सांगितलं तर एकाला कळतंय. नव्हे, 100ला सांगावं लागतं आपल्याला मी कसा चांगला आहे, मग एकाला कळतं की आपण चांगले आहोत. आणि मग हे जर वाढत गेलं तर सामाजिक पातळीवर गेलं तर आपला सत्कार होतो. आपलं पेपरमध्ये नाव येतं, आपल्याला घोड्यावर बसवतात, हत्तीवर बसवतात, रथात बसवतात, आपल्याला हारतुरे घालतात, हे की नाही. आपला सत्कार होतो, नारळ देतात, आपल्याला पैसे देतात, मानचिन्ह देतात, बरंच काय काय देतात, हे की नाही. अशा रीतीने आपला सत्कार आणि हुरळून जातो मग आपण. म्हणजे चांगलं आणि वाईट हे 2 ज्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं जे चाललंय या गोंधळात मरण येतं. हे सगळं करण्यामध्ये काय होतं? चांगलं वाईट, चांगलं वाईट. आणि जगातला तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातला सर्वोत्कृष्ट मनुष्य, एकदम चांगल्यातला चांगला मनुष्य तुम्ही पकडून आणा, तो सुद्धा वाईट असतो. आणि जगातला सर्वोत्कृष्ट वाईट मनुष्य पकडून आणा, तो सुद्धा चांगला असतो. प्रमाण कमी अधिक असतं, बाकी काही नाही. असं होऊच शकत नाही की फक्त चांगला आहे, असं होऊच शकत नाही की फक्त वाईट आहे. प्रमाण कमी अधिक आहे. आणि सगळ्यांमध्ये जे वाईट आणि चांगलं, शुभ अशुभ, धर्म अधर्म हे असल्यामुळे होतंय काय? प्रत्येक जण हा प्रयत्न करतो की मी चांगला कसा आहे हे सिद्ध करावं आणि मी वाईट कसा नाही हे सिद्ध करावं. यासाठी जगणं चालू आहे. प्रत्येकाचं जगणं हेच चालू आहे. याला जीवत्व म्हणतात. हेच जीवत्व आहे. कारण मुळात ते आपलं नाहीये, पण त्याला इतके चिटकून बसलोय की ते आपलंच असं वाटतंय. पण त्याच्या उत्तर शोधणं तर फार लांबची गोष्ट आहे. जिथे आपण चांगलं का वाईट आहे हे सिद्ध करण्याच्या धडपडीत आहोत तिथं हे आरोप आहे आणि तो नष्ट करायचा आहे. त्यासाठी काहीतरी आवरण असतं, मग ते विनष्टायाम म्हणजे त्याला नाश करायचा आहे आणि मग तो भेद स्पष्ट करायचा. हा विषय कुठे आहे हा माहितच नाहीये. काही ह्याच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही का? वाचायला काय नाही. मी काय पुढचा श्लोक लगेच घेईन पटकन. उरकायचं असेल तर आपल्याला काय पटकन उरकन. 10वा आता 17वा चालला, मी पुढच्या वेळेस 18वा, त्याच्या पुढच्या 19वा श्लोक घेऊन टाक. उपयोग काय त्याचा? काय चाललंय हे तर नको कळायला. आपल्याला जीवत्व लागलंय म्हणजे काय झालंय नक्की? आपण चांगले आहोत का वाईट आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत राहणे. मग तो जगातला किती मोठा महाराज असो आणि किती मोठा गुन्हेगार असो, चांगला का वाईट हे सगळे जगामध्ये जे सुरू आहे हेच जीवत्व आहे. ह्याच्याच नादी लागलोय आपण. आणि ही हाऊस आहे आपल्याला, भयंकर मोठी हाऊस आहे बरं आपली. ही कशी थांबवेल, कोण थांबवेल माहित नाही. मला तर चिंतन झाल्यानंतर पहिलं टेन्शन असतं लोक काय म्हणतील, चांगलं झालं का वाईट झालं. म्हणून मी 2-4 लोकांना तरी विचारतोच की काय कसं होतं, मस्त होतं का नाही, चांगलं झालं का नाही. मग कोणीतरी जर म्हटलं चांगलं झालंय म्हणतात, कारण सगळे लोक आता घाबरलेत की महाराज एवढी चिंतन सांगतात म्हणजे फारच मोठी दिसतात. त्याच्यामुळे लोक म्हणतात हा मस्त झालं, छान झालं बरं चिंतन. तरी एखाद्या अर्ध्या असतात ते म्हणतात काय एवढं नाही खास झालं, ठीक आहे बरं होतं. मला वाईट वाटतं. मग विचार करतो कसं अजून चांगलं करता येईल. म्हणजे चांगलं करायचं, वाईट नाहीसं करायचं, वाईट नसावं. आता व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर हा भाव चांगला पण असतो, पण तसं होत नाही ना. मी किती जरी ठरवलं की माझ्या मनाने वाईट विचार करायचा नाही, असं होतच नाही, कधीच होऊ शकत नाही. आणि एखाद्याने किती ठरवलं की मी वाईटच विचार करत राहायचं, तसं होतच नाही.
जगातला किती मोठा गुन्हेगार असला तरी ठरवलं इथून पुढे फक्त वाईटच विचार करायचा आहे आपल्याला, तरी करूच शकत नाही तो. त्याला चांगला विचार येणारच. आलं लक्षात? प्रमाण फक्त कमी अधिक असणार. हा तो खेळ आहे, तो गुणांवर आहे. अख्खं आयुष्य काय चाललंय आपलं. आणि काही काही लोक मला पटवून द्यायचा प्रयत्न करतात. जे माझे संबंधित लोक आहेत, म्हणजे जे चिंतन ऐकतात, त्या लोकांना आता कळलंय मी काय, म्हणजे थोड्याफार प्रमाणात, त्याच्यामुळे एवढी अडचण येत नाही. पण जे नवीन लोक मला भेटायला वगैरे येतात ना, तुमच्या संबंधित असतात, ते आले की त्यांची बोलणं माझ्याशी फार गंमत असते. मग ते असं सिद्ध करून देत असतात त्यांना स्वतःला की आम्ही कशा आहोत, कोण आहोत, काय आहोत. मग फार मजा येते. त्या जीवाची फार गंमत येते. मला फारच बरं वाटतं. काय बरं वाटतं? ड्रामा बघून, ऍक्टिंग, लाईव्ह शो, पिक्चर. तुम्ही हे टीव्हीवर बघता, मी लाईव्हच बघतो, आहे की नाही. ते दाखवत असतात आम्ही कसे चांगले, कसे छान आहेत, कसे मस्त आहेत, आणि आम्ही कसे वाईट नाही, आम्ही चांगलेच आहे एकदम. म्हणजे माझे संबंधित लोकही असं करतात बरेचसे, आहे की नाही. तर असला मोठा भयंकर हा जीवत्वाचा खेळ आहे. करणार काय ना याच्यातून, आता बाहेर कसं पडून. आता हा झाला एक आपला स्वतःचा विषय. बरं, एवढ्यावर थांबला असतं तर कसं तरी त्याचं सोल्युशन काढता आलं असतं, उत्तर शोधता आलं असतं आपल्याला. आपण एवढ्यावर थांबत नाही. आपल्याला हाऊस आहे अजून त्याच्यापेक्षा मोठी हाऊस. काय? स्वतःच्या ताटात बघायचं नाही, दुसऱ्याच्या ताटात बघत राहायचं. हाऊस, इतकी हाऊस आहे. लक्ष. टीव्ही कशाला बघतात माहिती लोक? टीव्ही वगैरे कशाला बघतात? मग काय कारण काय? टीव्हीवर मनोरंजन. मनोरंजनचा एक भाग असतो, बातम्या वगैरे असतात ना, त्या बातम्यामध्ये जगामध्ये कोणाचं काय चाललंय हे बघायचं. त्यांना काय चाललंय जगात, तुझं काय चाललंय बघ की, जगात काय बघतोस. नाही, अपडेटेड राहिलं पाहिजे, नॉलेज मिळायला पाहिजे, आपल्याला माहित पाहिजे काय होईल. माहित झालं तुला काय कळणार, काय होणार, काय त्यांना. नॉलेज मिळवायचं किंवा ज्ञान मिळवायचं म्हणून नसतं खरं. ते नकळत कळतपणे जगातल्या लोकांच्या आयुष्यात डोकवायचं असतंय. तुम्हाला सगळ्या लोकांना माहित नसेल, पण सोशल नेटवर्किंग म्हणून नावाचा एक प्रकार निघालेला आहे. सोशल नेटवर्किंग नाव ऐकलं असेल तुम्ही. व्हॉट्सॲप, फेसबुक असं नाव ऐकलं नाही. पेपर लिहितं बरंच ते ना. ते का फेमस झाले माहिती का हे लोक? इतके फेमस आहेत म्हणजे माझ्याकडे पण आहे बरं, नाही तर तुम्ही म्हणाल तुमच्याकडे आहे का नाही. माझ्याकडे पण आहे अकाउंट त्याचं. तर फेसबुक हे कशामुळे फेमस झाले माहिती आहे? त्याच्यामध्ये ना जगातल्या कुठल्याही माणसाचं काय चाललंय, त्याचं काहीच परिस्थिती आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे तू जर हॉटेलमध्ये गेला आणि जेवायला बसला, तो लगेच फोटो काढतो, त्याच्यावर टाकून देतो, मी हॉटेलमध्ये आहे. मग असू देत ना. पूर्वी काही लोकांना काय घेऊन देतं, तू हॉटेलमध्ये जा. नाही, हा काय करतो, मी हॉटेलमध्ये आहे, मी पिक्चर थिएटरमध्ये आहे, मी आता झोपलोय, मी आता उठलोय, मी आता आंघोळ करतोय, मी आता जेवणार आहे, आता आम्ही ट्रिपला गेलो होतो, मग मग तिकडचे फोटो हे सगळं त्याच्यावर टाकत जायचं. कोणाचं अख्ख्या जगाचं. आणि म्हणजे हाऊस बघायचं, हा कुठे आहे, तो कुठे आहे, हा कुठे आहे, तो कुठे आहे, हे कुठे गेला, तो कुठे गेला, मग हा चांगला आहे का वाईट आहे का, चांगला आहे का वाईट आहे का, मग हा सगळा गोंधळ आहे. आणि ह्याच्यात रममाण आहेत सगळे, म्हणून ते फेमस झाले. म्हणजे माणसांना स्वतःच्या आयुष्यात लक्ष देण्याच्या ऐवजी जास्त हाऊस कशात आहे? दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याची हाऊस आहे. आणि त्यातल्या त्यात याच्यामध्ये जास्त हाऊस आपल्याला वाईट ह्याच्यामध्ये जास्त असतं. वाईट, हसू होणाऱ्या गोष्टी ज्या असतात ना, हसू होणाऱ्या किंवा वाईट, त्याच्यात जास्त हाऊस असते. म्हणजे आता इथे मी बऱ्याच वर्षापासून हे चिंतन वगैरे सांगतोय, हे चांगलं चाललंय ना, बरं आहे. इथे आजूबाजूच्या एवढं काही घेणं देणं नसतं. आळंदीत पण तसं असतं. एकदा काय झालं आळंदीमध्ये, आता किती वर्ष झालं, आपण बरेच वर्षापासून हे चाललंय. एकदा भांडण झालं शेजारच्याशी माझं. एवढे लोक जमा झाले तिथं, आजूबाजूचे सगळे बाहेर आले, फार जवळ येऊन असे बघत असेल भांडण बघायला. कशाला? भांडण बघायला. महाराजांचं भांडण चाललंय कोणाशी तरी. आणि एवढं दिवस चिंतन सांगतो, एक चिंतन ऐकलं, एक गुरुपौर्णिमेला पण नाही, कुठलं तरी एखाद्या कार्यक्रम एकदा तरी अजिबात. हाऊस कशी असते बघा. म्हणून जीव आहेत ना सगळे, इतकी भयानक परिस्थिती. कशात हाऊस आहे? दुसऱ्याच्या चांगल्या आणि वाईटामध्ये हाऊस आहे. ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, हिचं काय झालं, तिचं काय झालं, ह्याचा पोरगा काय करतो, त्याची पोरगी काय करते, हा काय करतो, तो काय करतो. नुसती हाऊसच आहे. आणि आपल्याला सोबतीला साधनं बरीच आहेत, टीव्ही, पेपर, ठीक आहे ना, हे सगळी साधनं आहेत. नाहीतर टाळकी 2-4 जमा झाली की ती सगळी, हाच विषय असतो, बाकी काय नसतं. बाकी ह्याच्या पलीकडे काय असतं काय? का जीवत्वाचा आरोप कसा असतो, असला काय विषय असतो काय? काय नाही. मग त्यापेक्षा भजन करणारे बरे असं आपण म्हणतो, बाकी काय नाही. काय नाही, एकत्र येऊन भजन तरी करतायत ना, बरेत. एकत्र येऊन तीर्थयात्रेला तरी चाललेत ना, बरेत. एकत्र येऊन वारी तर करतायत ना, बरेत. ते बरे दिसतात.
असतात का नाही हे वारीत गेल्यावर कळतं. वारीत जावं लागतं त्यासाठी. म्हणजे वारीत गेलं की कळतं काय चालतं, है ना. चांगलं पण वाईट दोन्ही असतं, त्यात काही हे नाही आहे. तर एक गोष्ट स्वतःचा चांगला आणि वाईटाचा विचार करण्यात मरण, आणि त्याच्यासोबत लोणचं म्हणून, चटणी म्हणून दुसऱ्याच्या जेवणात काय चाललंय. माझ्याबद्दल तुम्हाला जास्त कोणी लोक विचारणार नाही, पण माझ्याबद्दल समजा काहीतरी वाईट गोष्ट एखादी आली, समजा कळली, काय झाली, तर तुम्हाला तुमच्या सगळीकडचे लोक, नातेवाईक फोन करून विचारू, तुमच्या ते महाराजांचं असं ऐकलं बाबा मी, ते बिघडलेत म्हणून, आउट झालं डोकं त्यांचं. विचारतील बरं, सोलापूर कोल्हापूर सगळीकडून फोन येतील तुम्हाला, काही संबंध पण नाही तुमचा माझा, त्यांचा माझा, पण ते विचारतील तुम्हाला. हाऊस माणसांना कसली आहेत बरोबर. हे काही एवढं साधं गणित नाही आहे, हे जीवत्व आहे, हा आरोप आहे. ही हाऊस जी आहे ना, ही किती भयानक आहे हे साधारणपणे लक्षात येत नाही. व्यावहारिक दृष्ट्या तर चुकीचंच आहे ना, व्यावहारिक दृष्ट्या पण काय त्याला अर्थ नाही ना. काय आपलं जगावं, आपलं आपण व्यवस्थित जगावं, चांगलं राहण्याचा प्रयत्न करा, वाईट कोणाचं चिंतू नये, हे सगळे व्यावहारिक नियम साधे जरी पाळले तरी चांगली गोष्ट आहे. पण वेदांताच्या दृष्टीने जर बघितलं तर हा तर किती भयानक गोष्ट आहे. पण ती आपल्याला हाऊस असते. वेदांतात आल्यानंतर या गोष्टीमध्ये अजिबात गुंतून पडू नये. आपल्याला काय करायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. पण माणसांना फार हौस असते, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, आणि आपला जर विचार करायला लागलो तर आपण चांगले आहोत, वाईट नाहीये, बस एवढंच. मी आहे तो आहे. चांगलं वाईट जरी दिसत असलं तरी ते माझ्या पूर्वकर्माने आहे. आता काय चांगलं करायचंय हे मला शास्त्रातून शिकायचंय, ते मी करतो. त्याला परमार्थ म्हणतात. आपण जे करतो, आपण जे विचार करतो, आपण जे क्रिया करतो, या पूर्वकर्मावर अवलंबून आहेत. बऱ्याचशा क्रियांना आपण बदलू शकत नाही, त्या होत असतात, त्या होणार आहेत. बरेचसे विचार आपण बदलू शकत नाही, ते येतात, ते येणार आहेत. आता काय करायचंय हा प्रश्न आहे. आता त्याच्या पलीकडे जाण्याचा विचार करायचा आहे. आता त्याच्या पलीकडे जाण्याची कृती करायची, हे आपल्या हातात आहे. जेवढं आपल्या हातात आहे त्याचा आपण विचार करू, जे आपल्या हातात नाही त्याचा काय विचार करायचा, नाही का. कारण प्रारब्धाचा जेवढा अंश आपल्या हातात आहे त्या अंशामध्ये आपल्याला काय करता येईल याचा आपल्याला विचार करायला, नाही की नाही. तर 33% भागामध्ये आपण नक्कीच हा विचार करू शकतो की आता चांगलं आणि वाईट आपल्याविषयी आपण सोडायचं, विचार करायचं नाही, है की नाही. लक्ष कशावर आहे, भगवंत, त्याच्यावर विचार सोडून द्यायचं, है की नाही. लक्ष त्याच्यावर, ते करायचंय, पण तेही करत नाही हेही करत नाही तर मग तर घालातच जायचं, है की नाही. नाही ते एखादा म्हणलं आता महाराजांनी सांगितलंय चांगलं वाईटाचा विचार करायचा नाही, कसंही करत राहायचं, असं मी सांगितलेलं नाही. मी सांगितलंय त्याचा विचार न करता भगवंताच्या दिशेने कसं जाईल याचा विचार करायचा आहे. म्हणजे हा आरोप घालवून साक्षीच्या दिशेने कसं जाता येईल याचा विचार करायचा आहे. आणि त्याचंच उत्तर दुसऱ्या चरणात आहे, आवृत्तो तू विनष्ठायाम. काय उत्तर त्याचं, आवृत्तो तू विनष्ठायाम, आवरणाचा नाश करायचा आहे. आणि ते केलं तर भेदे भाते पयाती तत्, म्हणजे या जीवत्व आणि साक्षी मधला जो भेद आहे तो स्पष्ट होणार आहे. म्हणजे या चांगल्या वाईटाचा आणि साक्षीचा काहीही संबंध नाहीये. या पाप पुण्याचा, या सगळ्या कशाचाही त्या साक्षीचा काही संबंध नाहीये. जसा अंधार आणि उजेडाचा सूर्याशी काही संबंध नाहीये, पृथ्वीशी आहे. अंधार उजेडाचा संबंध कोणाशी आहे, पृथ्वीशी आहे, पण सूर्याशी नाहीये. त्याचप्रमाणे साक्षीचा संबंध चांगल्या वाईटाशी नाहीये, जीवाशी आहे. पण जीव आपण आहोत हा जो आपला भ्रम आहे तो आपल्याला घालवायचा आहे. त्याचंच नाव आवरण नष्ट करणे आहे. कारण जीवाची जी उत्पत्ती आहे, जीव जो तयार झाला, जीवत्व जे आलं ते आवरणामुळे आलेलं आहे. आवरण त्याला कारण आहे, आवरण. तर या आवरणाचा आपल्याला नाश करायचा आहे. आवरणाचा नाश करणे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून जगताना आपल्याला चांगलं वाईट, पाप पुण्य, ह्याचं त्याचं आपलं असा विचार करत बसायला वेळ नाहीये आपल्याकडे. ते येईल जाईल, त्याने सुख येईल दुःख येईल, सगळं होणार आहे. असं होणारच नाही की तुम्ही सुखी राहणार फक्त. पण आपल्याला बरेच वेळा काय वाटतं, आपण सुखी राहिलो पाहिजे, सुखात मस्त मजेत एकदम छान छान वाटलं पाहिजे. असं नाही होणार आहे. त्यामुळे तशी कोणी अपेक्षा ठेवून इकडे येत असेल तर येऊ पण नका. तसं काही नाहीये. ते येतं आणि जातं. कायम सुख येणार नाही, कायम दुःख येणार नाही. व्यावहारिक आणि
आधिदैविक आधिभौतिक कुठलेही असू दे, ते येतील आणि जातील. त्याचं काही एवढं विचार करण्यासारखं कारण नाहीये. आपल्याला त्याच्या पुढचा विचार करायचा आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण ते आपल्या हातात आता राहिलेलं नाही. म्हणून तो विषय संपलेला आहे, गेलेला आहे कर्म ती पूर्वीचे. आता इथून पुढचा विचार जर करायचा असेल तर आवरण नष्ट करायला पाहिजे. आवरणामुळे आपण जीव झालो. आवरण हा मायेचा एक अंश आहे, असा आपण मागे विचार केलेला आहे की नाही. शक्ती द्वय आहे ना, शक्ती द्वयम मायया विक्षेपावृत्ती, असं काहीतरी होतं ना श्लोक. मायेच्या दोन शक्ती आहेत, एक आहे आवरण आहे, एक आहे विक्षेप. तर विक्षेप जो आहे तो काय आणि आवरण आहे तो काय याचा विचार करायचा. विक्षेप काय आहे याचा आपण विचार केलेलाच आहे. हे सगळं जे जीवत्व जे आहे ना, हे सगळं विक्षेप आहे. मागे तर आपण विक्षेपाचा श्लोकाला धरून विचार केलेलाच आहे, पण आता इथे जर त्याची संगती लावायची ठरविली तर हे जे जीवत्व आहे हा सगळा विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे चंचलता. आपण चंचल का आहोत? चंचलता काय आपल्याकडे? चांगलं किंवा वाईट सिद्ध करण्यामध्ये चंचलता तयार होते, आहे की नाही. हे हळूहळू कमी करत जायचं. तुम्ही मला शिव्या द्या, वाईट म्हणा, तुम्ही म्हटले तुम्ही वाईट आहात, नालायक म्हणत होता, आमच्यात राहू नका, चालले पुढे. आपली एवढी ताकद नाही, आपण सिद्ध करत बसणार आम्ही चांगलेच आहोत, चांगलेच आहोत, चांगलेच आहोत, ठीक आहे. साधूचं तसं नसतं. तुम्ही वाईट म्हटले, चालले पुढे. तिथले लोक वाईट म्हटले, त्याच्या पुढे चालले, पुढं पुढं पुढं, कुठे जिकडे जाईल तिकडे वाऱ्यावर आहे की नाही. पण तसं आपल्याला जमतं का? नाही जमत. आपल्याला तसं जमत. विक्षेप म्हणजे चंचलता आहे ना. विक्षेप जो आहे हे जीवत्व म्हणजेच विक्षेप आहे. कोणालाही सिद्ध करत बसायची गरज नाही. आपण तर परमार्थातल्या लोकांना सिद्ध करण्याचं तर जाऊ देत, आपण नातेवाईक हे जे बाकीचं जमाव आहे यांना सिद्ध करत बसतोय. ह्याचं मन दुखवायचं नाही, त्याचं डोकं दुखवायचं नाही, याला वाईट वाटू नये, त्याला वाईट वाटू नये, यांना कसं वाटेल मग आम्ही नाही गेलो तर, या नादात गुरफटू नयेत, या विचारात अडकून बस. पण हे कधी सोडायचं? मग हे कधी सुटायचं ना? नाही, ते तुम्ही करा. मी तर म्हणतो तुम्ही रोजच जा, सगळ्या नातेवाईकांची मनधरणी करा, सगळ्यांची सगळं करा, पण हे कधी करणार ते सांगा मला. मग तुम्हाला जर असं वाटत असेल तुमचं झालेलं आहे, आता आम्हाला काय गरज नाही, आम्हाला कळलंय, आम्हाला माहिती आहे, मी तर म्हणतो तुम्ही नातेवाईकांच्या घरीच राहा ना, हे का नाही. तिथंच राहा, पाणी भरा त्यांच्या घरचं, सगळी करायला काय हरकत जर तुम्हाला असं वाटत असेल. पण जर नसेल तसं तर कधी करणार मग हे? पण बऱ्याच वेळा लोकांना भीती असते की आपल्या मैत्रीला लोक येतील म्हणून, त्याच्यामुळे किंवा मग 4 माणसं तर कमीत कमी यायला लागतील, त्याची भीती असते लोकांना. मी 2-3 दिवसापूर्वी विचार करतो, समजा मी गेलोच, समजा मध्येच गेलो, आता कधीतरी काय सांगतात ना, मृत्यूचं काय खरं नसतं. समजा मी मध्येच कधीतरी गेलो आणि आता ही लोक नाही आली कुणीच, आता हे ऐकायला येतात पण नंतर नाही आली समजा मला ओढायला, तर कॉर्पोरेशनला काळजी असते की नाही. हे बघा, जे आपल्याला काही संबंध नसते त्या लोकांना पण काळजी असते, कॉर्पोरेशनला काळजी असते. कॉर्पोरेशनवाले घेऊन जातात आणि ती जाळून टाकतात, माहिती आहे तुम्हाला. बेवारस म्हणून ते जाळून टाकतात, त्यांना काही नाही. आणि समजा त्यांनाही लक्षात नाही आलं तर कुत्री मांजरी खातात. उलट त्यांना अन्न होतंय ना, का नाही होत. आता कुत्र्या मांजऱ्याला कावळे खातात, गिधाडं खातात, त्यांनाही लक्षात आलं. भूत पिशाचे असतात ते लोक खातात. यक्ष, किन्नर हे बरेचशा जाती जमाती आहेत जे दिसत नाही आपल्याला, ते लोक खाऊन टाकतात. काय त्याचं अन्न होऊन जातं, एक दिवस खुश होऊन जातात, ते फिस्ट होते त्यांना त्या दिवशी मेजवानी. मग काय त्याचा एवढा विचार करायचा आहे. पण आपल्याला काळजी आहे, नको विनाकारण अडकलं नाही पाहिजे. मग 10वा झाला पाहिजे, 13वा झाला पाहिजे, वर्ष श्राद्ध झालं पाहिजे, मग गती मिळाली पाहिजे, पितृलोक वर, अशा लोकाला कोलांटुड्या खात 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 पुन्हा इकडे येत आलं पाहिजे. असले काहीतरी समज घेऊन बसलोय आपण, आणि म्हणून ही एवढी अडचण तयार झाली आहे. कारण महाराजांचं काही खरं नाही, महाराज एवढे डेंजर काहीतरी सांगतात, त्याच्यामुळे आपला उद्धार होईल का नाही शंका चालली आहे, त्यामुळे हेही नाही तेही नाही, अशी काहींना भीती तयार झाली आता. कारण महाराज एवढं काहीतरी असं सखोल काहीतरी ज्ञान सांगायला लागतात, मग असं वाटतं की अरे आपलं जर उद्धार झाला नाही तर नरकाला जायचो आपण. मग त्याच्यापेक्षा काय दोन्हीला धरून राहा ना, महाराजांच्या पुढे महाराजांनाही धरून राहा, आणि महाराज गेले की बाकीच्यांना धरून राहा. किंवा शुक्रवारी महाराजांना खुश करायचं, रविवारी महाराजांना खुश करायचं, बाकीच्या वेळेस सगळ्यांना खुश करायचं. विन विन सिच्युएशन म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. विन विन, विन म्हणजे जिंकणे, तूही जिंकला मी जिंकलो, दोघंही जिंकलो, सब खुश, आहे की नाही. असं विन विन सिच्युएशन मध्ये राहायचं. कशाला डोक्याला त्रास करायचा कोणाला, आहे की नाही. आपल्या डोक्याला त्रास नाही, महाराजांच्या डोक्याला त्रास नाही, लोकांच्या डोक्याला त्रास नाही, आहे की नाही. नाही, हे सगळं करायला काही हरकत नाहीये. मी तर म्हणतो, मी तुम्हाला आधी सांगितलं, तू काय करायचे ते करा, पण हे कधी करणार ते सांगा मला. ते करा. हे जर करत नसेल तर ते किती करून उपयोग नाही, आणि हे जर करत असाल तर मग काहीही करा, काही होत नाही.
पण हे करत नसेल, हे जर कळत नसेल, हे तुम्ही जर लक्षात घेत नसेल, नुसती रोज ज्ञानेश्वरी उघडून 100 वह्या वाचताय म्हणजे काही फार मोठा काही परमार्थ करता असा गैरसमजत राहू नका. तो परमार्थ नाहीये, ते तुम्ही नुसतं आपलं मागचं धूत बसलेत, काहीतरी मळ काढताय कुठला तरी, बाकी काही होत नाही. त्यांनी अभ्यास करा, काय की नाही, अभ्यास करायला पाहिजे. सगळ्यांनाच अभ्यास करायला पाहिजे. काय साधनं प्रत्येकासाठी वेगळी आहे, ज्याला जे साधन शक्य त्याने ते करा. हे सगळं करत असताना एकदमच टेन्शन आलं, डोकं जाम व्हायला लागलं, जाऊन या नातेवाईकात, बर्थडे करा, काय करायचं ते करा, पण जरा रिलॅक्स झाले की परत अभ्यास करा, आहे की नाही. पण तुम्ही जर म्हटलं आता मराठी ऐकलं तरी रिलॅक्सच व्हायचंय म्हटलं, मग काय खरं नाही. तरण्या ताठ्यांचं शिक आहे, म्हाताऱ्या लोकांना वेळ नाहीये. तुम्ही लोकांनी काय करा, फक्त ह्याच्यावर लक्ष द्या की कसं आपल्याला हे आवरण नष्ट करता येईल. विक्षेपाचा प्रश्न आहे का? अहो, विक्षेप म्हणजेच गोंधळ आहे. मग विक्षेप संपूच शकत नाही. किती शहाणा, किती मोठा असला तरी विक्षेप संपू शकत नाही. आणि म्हणून दुसरा भाग उरतोय आवरण. त्या आवरणावर का आलोय आपण? आवरणाचा तरी विचार का सुरू झाला? कारण विक्षेप जो आहे तो इतका भयानक आहे की तो नष्टच करू शकत नाही, संपूच शकत नाही, इतकी चंचलता आहे आपल्याकडे. म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतरही आपल्याला असं वाटणारच की आपण कसे असायला पाहिजे, चांगले असायला पाहिजे. आणि आपल्याला कोणी वाईट म्हणू नये. आणि चुकून एखाद्याने महाराजांनी जरी वाईट म्हटलं तरी त्याला वाईट वाटतं, पण तो मनाला समजावून दे, जाऊ दे, महाराज वाईट म्हणतात आपल्याला, चालतंय, महाराज म्हणतात ना, बाकी कोण नाही म्हणत, असं तो स्वतःला समजावून सांगतो. बाकी त्याच्याबरोबर काय, महाराज काय जगातलं कोणी वाईट म्हणलं तरी आपल्याला ते शल्य जे असतं, टोचतं ना, जे ते टोचू देत, टोचलं तरी ते खरं नाही हे लक्षात घ्या. त्याचा काही संबंध नाही, काय त्याने होणार आहे. कोणी आपल्याला जगातला 1 नंबरचा चोर म्हटलं काय आणि कोणी आपली पूजा केली काय, त्याने काय फरक. कोणी निंदा, कोणी वंदा, आपला स्वहिताचा धंदा. हे लक्षात घ्या. साधू संतांनी का सांगितलंय, स्वहिताचा धंदा पाहिजे, मग निंदा का वंदा काही फरक नाही पडत. लोक ते स्वहिताच्या धंद्याचा विचार नाही करत, फक्त निंदा का वंदा आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही वारकरी आहे, त्याने काय होतं ते नाहीये. दुसरा भाग पण महत्वाचा आहे. दुसरा भाग हा आहे आवरण नष्ट करणे. स्वहित कशामध्ये? स्वहित आवृत्तो तू विनष्टायाम, यामध्ये स्वहित आहे. विक्षेप अशक्य आहे, त्याला काही करू शकत नाही. असू देत, आता आहे त्याला काय. विक्षेप तो विक्षेपच आहे. विक्षेप म्हणजे ब्रह्मांड, अख्खं अनंत कोट ब्रह्मांड हा विक्षेप आहे. त्यामुळे ब्रह्मदेव जरी आपण झालो तरी आपल्याला काही लोक शिवाय देणारच आहेत. काय, ब्रह्मदेव जरी झालो, उत्कृष्ट कोण आहे? ब्रह्मदेव. तरी आपल्याला काही लोक शिवाय देणार आहेत, याला काही काम धंदा नव्हतं, एवढं जगत उत्पन्न करून ठेवलंय, आहे की नाही. म्हणजे ब्रह्मदेव झालो तरी सुद्धा आपल्याला काही लोक शिव्या द्यायला तयार आहेत. आणि कितीही वाईटातला वाईट आपण राक्षस जरी झालो तरी आपल्याला चांगले म्हणायला पण लोक आहेत, आहे की नाही. रावणाला सगळे वाईटच म्हणत होते काय? नाही म्हणत, सगळे वाईट म्हणत नव्हते रावणाला, तर चांगलं. कंसाला पण सगळे वाईट नव्हते म्हणत, चांगले म्हणणारे पण होते. त्यामुळे वाईट होतो का चांगला होतो, दोन्हीला मानणारी लोक असतात. अहो, राक्षस कुळ किंवा आसुर कुळाला मोठे ऋषी गुरु म्हणून होते कोण? साधी व्यक्ती का? शुक्राचार्य ना. शुक्राचार्य म्हणजे इतके महान साधू आहेत, ऋषी. कोणाचे गुरु आहेत बघ. म्हणजे आसुरांचे गुरु एवढे मोठी व्यक्ती होऊ शकते. मग चांगलं आणि वाईटाचं काय आहे? त्यामुळे हे चांगल्या वाईटाच्या विक्षेपात, ह्या नादातच पडू नका, गोंधळातच पडू नका. नाही असं नाही, एखादा म्हणला हे वाईट आहे, वाईटच आहे म्हणायचं. एखादा म्हणला हे चांगलं आहे, चांगलं आहे म्हणायचं. चांगलं तर तू चांगलं म्हणलं चांगलं, वाईट म्हटलं तर वाईट. एखादा म्हणलं तू वाईट आहे, वाईट आहे बाबा, काय करायचं आता, प्रयत्न करतोय चांगलं व्हायचा. एखादा म्हटलं चांगलं आहे, हा चांगलं आहे, मग अजून चांगला होतो ना, प्रयत्न करतोय चांगलं व्हायचा. त्याच्या पलीकडे काही नादी लागू नका. होला हो म्हणा, नाहीला नाही म्हणा. आणि तो म्हटला तू नुसतं मानच आलो तर बैल म्हणायचं मी, आहे की नाही. त्याच्या आधीचा शब्द नाही वापरला, काय फरक पडत नाही त्याने आपल्याला, आहे की नाही. विक्षेपाच्या गोंधळात पडायचं नाही. उरलं काय? आवरण. आवृत्तो तू विनष्टायाम, त्याला नाश करायचा. मग आवरणाचा नाश करायचा. आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे स्वची अनुळक. आपला आपण विसरू. आपल्याला जो आपला विसर आहे, आपणच आपल्याला ओळखत नाही. माझीच मला माहिती नाही, मी कोण आहे मला माहित नाही. त्यालाच म्हणतं आवरण. मायेचे 2 भाग, आवरण आणि विक्षेप. आवरण म्हणजे आपण काय विचार केला होता? झाकणे. काय झाकणे? काय झाकणे? काय झाकलंय नक्की? झाकलंय ना काहीतरी, काय काय झाकलंय? जे झाकलंय ते उघडं करायचंय. दम लागतो त्याला, काय लागतो? धारिष्ट्य लागतं, धैर्य लागतं. जे झाकलंय ते उघडं करायला काय लागतं? धैर्य लागतं अंगामध्ये.
एखादा म्हणजे असं कसं काय? हो बघा, मी तुमच्या घरी आलो समजा, येणार नाही का आपण नका, समजा आलो आणि तुम्हाला म्हटलो तुम्ही जी तिजोरी झाकून ठेवली ती उघडी करा, मला सांगा किती लोक करतील लगेच हटकन? खरं सांगा, किती महाराज जवळचे असू देत, महाराज महाराज तुम्ही आलेत, छान वाटलं, पुरणपोळीचं जेवण करतो पाहिजे तर, भजी करू, नंतर कुरड्या तळू, काय सगळं खा प्या, मस्त मस्त खा प्या, सगळं हे करा, हे तिजोरी बिजोरी कुठली उघडाय सांगता तुम्ही आम्हाला? काय काय तर ते पण नाही, जेवण पण म्हणते महाराज, पोहे बे करतो आम्ही, काय काय तर म्हणतात चहावर जमतंय का बघा, काय म्हणतात तुम्ही नाही आले तर बरंच आहे. उघडं करायची पद्धत आहे नाही, उघडं करायचं, काय उघडं करायचं याच्यावर असतं ते अवलंबून. उघड व्हायला, उघडं करायला काय लागतं? व्यवहारातल्याच गोष्टी सांगतो अजून मी, आपल्याला आवरण घालवायचंय, उघड करायचंय. काय उघड करायचंय? आधी व्यवहाराच्या दृष्टीने विचार करू आपण, काय उघड करायची, आपली काय हैसियत आहे, लायकी काय आपली उघड करण्याची, काय उघड करायला तयार आहे आपण? काय उघड करायला तयार आहे? काहीच उघड करायला तयार नाही, काहीच उघड करायला तयार नाही आपण. असं वाटतं का कोणाला तरी की आम्ही पूर्णतः उघड आहोत, अख्ख्या जगाला आम्ही उघड आहे? अजिबात नाही. व्यावहारिक दृष्ट्याच म्हणतो मी, आधी अजिबात आपण उघड नाही. जगाला जाऊ देत, स्वतःला तरी आपण उघड आहेत का? नाही. बरं, आता राहिले दोनच लोक, एक देव आणि एक सद्गुरू. देव तर भेटत नाही, नाही का? मग सद्गुरूला, देवाला किंवा सद्गुरूला तरी आपण उघड आहे का पूर्ण? नाही. काही काही लोक फार वैतागली, फार टेन्शन मध्ये आली, फारच एकदम त्यांना अस्वस्थ कसं तरी झालं की मग देवळात जातात आणि देवाच्या समोर कुठेतरी बसून आपलं शांतपणे बसून मग सगळं उघड होतात देवापुढे. होतात कधी कधी होतं मग ते थोडंसं, तिथं पण काहीतरी हातचा राखलेला असतोच देवासमोर सुद्धा. देवाला सुद्धा थोडं, त्याला म्हणतात 90% सांगितलंच आहे तुला, 10% तुझं तू कळून घे की, तू एवढा सर्वज्ञ आहेस. काही काही लोक मला म्हणतात महाराज तुम्हाला सगळंच कळतं ना, मग आम्हाला कशाला विचारताय, तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुला कोणी सांगितलं मी अंतर्ज्ञानी आहे? हे मलाच माहित नव्हतं. तुम्हाला तर मनातलं कळतं, पण हे मला माहित नव्हतं, तुला कळलं, तुला कोणी सांगितलं? नाही, आम्हाला ते बाकीचे साधक मंडळी सांगत होते. म्हटलं त्यांना कोणी सांगितलं? काहीतरी थोतांड निर्माण करू नका की महाराजांना लोकांच्या मनातलं कळतंय, महाराज सर्वज्ञ, त्रिकालज्ञ. त्रिकालज्ञ वगैरे काय नाही, मला कालचं आठवे ना, 100 वर्षापूर्वीचं काय आठवायचं, 10 जन्मापूर्वीचं काय आठवायचं, ठीक आहे का? आठवेल कुठलं काय आठवतंय? त्याच्यामुळे स्वतः पुढे काय, देवा पुढे काय, साधू पुढे काय, जगा पुढे काय, कुठे आपण उघड होऊ शकत नाही. होऊ शकत नाही कारण आपल्याकडे तेवढं धारिष्ट्य नाही. बरं, आता उघड व्हावं का नाही हा प्रश्न. व्हावं का नाही म्हणजे होऊ शकत नाही कारण धारिष्ट्य नाही, हा एक भाग आहे. पण व्हावं की नाही हा प्रश्न आहे. तर काही गोष्टी उघड न झालेल्या बऱ्या असतात, नाही का नाही? समजा महाराजांना कळलंच की आपल्या बँकमध्ये किती बॅलन्स आहे आणि महाराजांनी ठरवलं आश्रमाच्या 2 खोल्या वाढवायच्या, आली का नाही अडचण? म्हणून काय असतं, बँक बॅलन्स उघड करायचा नाही. बरोबर का नाही? हे बरोबर आहे का नाही? आता जरा वाईट उदाहरण, चांगलं नाही सांगितलं, थोडंसं जरा काहीतरी चांगलं सांगायला पाहिजे. आपल्या बँकमध्ये किती पैसे हे आपल्या शेजारच्या पाजारच्यांना सगळ्यांना कळावेत काय? कळावे का? नाही कळावे. कळले तर काही अडचण आली की ते येणार ना पळत आपल्याकडे. नातेवाईकांना पण कळू द्यावं का? नाही कळत. फार ह्याच्याकडे फार पैसे आहेत, काही अडचण येऊ देत ना, मुलीचं बाळत पण आहे, चालले आपल्या दारात, काही असू देत. आणि बरं एवढं तोंड केविलोनं केल्यावर ह्यालाही दया येतेच, म्हणजे आपल्याला द्यावेच लागतात पैसे, आहे की नाही? म्हणजे काही ठिकाणी झाकून ठेवलेलं बरं पडतं. काही गोष्टी झाकल्या जात नाहीत, काही गोष्टी झाकून ठेवाव्या लागतात. तर काही गोष्टी झाकून ठेवल्या तर बरं असतं, काही झाकून नाही ठेवलं तर बरं असतं, काही झाकून ठेवा नाही तर ठेवू नका, उघडं पडणारच असतं. तर असा हा गोंधळ आहे, हा झाकण्याचा आणि उघड होण्याचा. आवरण म्हणजे काय? झाकणे. तर झाकणे म्हटले की उघड होणे असा एक भाग आला. विनष्टायाम म्हणजे उघड होणे. तर 2 शब्द आहेत, आवृत्तो तू विनष्टायाम, म्हणजे एक आहे झाकणे, एक आहे उघड होणे. म्हणजे एक आहे आवरण, एक आहे विनष्टायाम. बरोबर ना? असंच आहे ना? मग आता ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर काय झाकून ठेवावं आणि काय उघड करावं हे शहाण्याला कळत असतं. कोणाला? शहाण्या माणसाला कळत असतं. व्यवहारामध्ये ना, व्यवहारामध्ये कळतं.
बायकोला आपला पगार किती आहे हे सांगावं की नाही सांगावं, मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला किती पगार आहे हे आपल्या आईला सांगावं की नाही सांगावं, हाही मोठा प्रश्नच आहे. आता जगात काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती असते जगात, या दोघांपैकी कोणाला माहित असतं? जास्तीत जास्त संख्या काय असणार आहे, आईला माहीतच नसतं. म्हातारीने जर विचारलं चुकून, बाळा तुला किती पगार आहे रे, आता झाली की म्हातारी, आता काय तुला काय, तुला खायला प्यायला मिळतंय ना, साडी मिळते, सगळं मिळतंय, काय पाहिजे ते देतो ना तुला, कशाला तुला पगाराची घेणं नाही. आणि बायकोने जर विचारलं का हो किती पगार आहे तुम्हाला, तर म्हणेल का असं, मग आहे रट्टे. म्हणजे शाब्दिक किंवा शाब्दिकच, शारीरिक नाही, शाब्दिक चकमकी सहन कराव्या लागतात. म्हणून मला तर वाटतं 90% स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याचे पगार माहीत असतात आणि 10% आईला मुलाचा पगार माहीत असतो. उलट येते ना, कुठे काय झाकावं, कुठे काय उघड करावं हे लोकांना फार चांगलं कळत आहे की नाही, बरोबर का नाही. मग हुशार आहेत की लोक, मग कशाला हे आवृत्त तो विनष्टायाम, काय उघड करावं काय झाकावं तुम्हाला माहित आहे का नाही माहिती, माहित आहे ना. तोच विषय इकडे आहे. परमार्थ आणि व्यवहार काही वेगळं थोडंच काय गणित आहे. हे कळलं म्हणजे हे कळलं, हे कळलं म्हणजे हे कळलं, यालाच म्हणतात परमार्थ, वेगळं काही नाही. परमार्थ आणि व्यवहार असा वेगळं नाहीये का, एकच आहे. संसार कळला म्हणजे देव कळला, आणि देव कळला म्हणजे संसार कळला, वेगळं नाही काही. जन कळलं म्हणजे जनार्दन कळला, जनार्दन कळलं म्हणजे जन कळलं, बाकी काहीच नाहीये. लक्षात. मग आता झाकून काय ठेवायचं आणि कोणापासून काय झाकायचं आणि कोणापासून काय लपवायचं हे पण लोकांना कळत असतं. मला लोक बरोबर काय सांगायचं ते ठरवूनच येतात, आणि नाही ठरवून आलं तर इतके हुशार आहेत, त्यांचं मन बुद्धी इतके शार्प आहेत. शार्प म्हणजे तेज, त्यांच्या बुद्धीला, लोकांच्या बुद्धीला इतकं तेज आहे, इकडं नाही चालत ते. पण माझ्याशी जेव्हा व्यवहार करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीला इतकं तेज आहे की महाराजांना काय सांगायचं ते बरोबर तेवढंच सांगतात, आणि जे सांगायचं नव्हतं ते मला दुसऱ्याकडून कळतं, आणि मग प्रॉब्लेम होतो, आहे की नाही. होतं ना असं का नाही, होतं का नाही असं. आणि मग एकदा मला कळलं आणि मी चुकून बोललो तर मग असं दाखवतं, असं काही नाही, आम्हाला तुम्हाला सांगायचंच होतं, असं काही तुमच्यापासून लपवायचं असं काहीच नव्हतं आमचं, असं काही नाहीये. बरं हे लोकांचं नाही, सगळ्यांचंच असं आहे, त्याच्यात मी पण आहे बरं. सगळ्यांचीच अशी परिस्थिती आहे. काय लपवायचं आणि काय उघड करायचं हा गोंधळ आहे. विक्षेपातला जसा गोंधळ आहे ना तसा आवरणाचाही गोंधळ आहे. खरं काय आवरण आहे तिथपर्यंत पोहोचायचंय आपल्याला, पण आधी हे तर समजून घेऊ, काय लपवायचं आणि काय उघड करायचं, कोणापासून काय लपवायचं आणि कोणापासून कोणाला काय उघड करायचं हे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ठरवत असतो. कधीपासून ठरवत असतो हे, आणि काळानुरूप ते आपण बदलत जातो. लहानपणाच्या गोष्टी लहानपणी आपण जरी लपून ठेवलेल्या असल्या तरी तरुणपणात ते सांगून देतो, आणि तरुणपणातल्या गोष्टी जरी लपून ठेवल्या असल्या तरी म्हातारपणात सांगून देतात. काय आता ठेवायचं, आता काय त्याच्यात लपवायसारखं आहे, होतं बस गेला आता ते काय. तरुणपणात मात्र लपून ठेवलेलं असतं सगळं गुप्त, म्हातारपणात उघड करून टाक, काही नाही. म्हणजे काळानुरूप सुद्धा काय होतं, आवरण आणि उघड होणे हे बदलत जातं. आता हे परमार्थ जो आहे, या परमार्थामध्ये आल्यानंतर हे चालतं का नाही चालतं, असं मोठा प्रश्न. काय वाटत असेल, चालत असेल का नसेल चालते, सगळं चालत असेल का नसेल, परमार्थामध्ये हे चालतं का नाही चालत. व्यवहारात तर चालतच आहे नाही का, व्यवहारात तर चालतच हे सगळं नवे, व्यवहार त्याच्याशिवाय चालतच नाही. जर आपण उघड केलं सगळं तर व्यवहार संपला, परमार्थ जाऊ देत, संपलं सगळं आपलं. तुम्ही व्यवहारात जर सगळं उघड करू लागले तर तुम्ही संसारातून उठले, संपला तुमचा संसार. परमार्थ करायची पण गरज नाही. एवढं सोपं गणित आहे, एवढं सोपं गणित आहे बरं, इतकं सोपं आहे, पण ते एवढं शक्य नाही आहे. संसारामध्ये जरी तुम्ही उघड झाले तरी संसारातून संपले, आपण संपून जाल. कुठल्याही पातळीला उघड होऊ देत, स्थूल सूक्ष्म कारण कुठल्याही पातळीला उघड झाले की संपले, संपलंच सगळं. तुम्ही सगळं खरं तुमच्या बायकोला सांगून टाका, तुमचं चरित्र, तुमचा संसार आजच संपणार आहे,
उद्या तुम्ही माझ्यासोबत आश्रमात आहात, सांगू नका, जाऊ दे, संसार करायचा आहे आपल्याला अजून. स्त्रियांनी फक्त आपलं सगळं नवऱ्याला स्पष्ट सांगून द्यावं, आजच संपणारे संसार, उद्याची गरजच नाहीये. थोडं हृदयाला कसतरी होतंय ना, असं थोडं हे होतं, जळजळ होते थोडी. होतं कसं काही दबाव येतो थोडा, असं काही करू नका. संसार जो असतो तो भयानक आहे. आपण व्यवहारामध्ये जरी उघड झालो तरी संसार संपला, हे आवरण घालवणं तर फार लांबची गोष्ट. ते तर सहजच जाईल, मग जाईल बरं. हे पण डेअरिंग लागते, त्याला काय लागते? संसारावर तुळशीपत्र ठेवायची, संसार आपल्या हाताने जाळायची तयारी लागते, हे की नाही? एवढी डेअरिंग करू नका. जाऊ दे, आपल्याला हे आवरण घालवायचं, हे बाकीचं जाऊ दे, हे आवरण घालवत नका बसू, ह्या गोंधळ नका करत बसू. कारण काय होईल, त्याचा तर प्रॉब्लेम काय होईल, सगळे माझ्या पाठीमागे लागतात, है ना? म्हणजे मला त्रास वाढेल, है की नाही? आज मी इथं एवढा आनंदाने गातोय, उद्या मला जेलमध्ये गावं लागेल. उघड होणं जे आहे ते काय, उघड जे होणं आहे ते कसं आहे, संसारातून उठवणार आहे, संसार संपवणार आहे. उघड झालं, विनष्टायाम झालं की संसार संप. एखादा वेडा माणूस असतो, वेडा, आता तो वेडा आहे, ते उदाहरण इथे लागू होत नाही, पण एक फक्त जेवढा ग्राह्य भाग आहे तेवढा आपण धरूया. ते वेडा माणूस, तो वेडाच माणूस आहे ना, त्याला लोक किती वेळ सहन करतात, जिथपर्यंत तो लोकांप्रमाणे राहतो. आता तो अंगावर कपडेच ठेवीत नाही, सगळा उघडाच फिरतोय, एकही कपडा अंगावर नाही. त्याला कोण म्हणेल आमच्या घरात येऊन राहा? कोण म्हणेल? कोणी म्हणेल? का? कुठं राहील तो? मग तेव्हा आकाश हे मंडप आणि पृथ्वी आसन. पृथ्वी आसन केव्हा होतं त्याला? आता ते वेडा आहे म्हणा, पण काय झाली कधी त्याची संसार तर राहिला का? तो वेडा आपणच असं धरू. तुम्ही फक्त अंगावर सगळे कपडे काढून फेकून द्या, एकही ठेवू नका, आणि घरी जा, तुमच्या घरी, तुम्ही कमवलेलं घर आहे, त्यांना म्हणा तुम्ही बाहेर जा, मी घरात राहतो. होईल का? नाही, मला होणारच नाही, चालणारच नाही. बँकेत जा आणि बँकवाल्याला म्हणा माझे पैसे, मी कसा येईन, तुला काय करायचंय, माझे पैसे काढायचे मला, नाही चालणार. समाज आहे, व्यवहार आहे की नाही, संसार आहे तो, समाज, संसार, हे सगळे ना, हे टिकवायचंय ना, हे टिकवायचं म्हटलं एकच चालेल. आता दिगंबर पंथी काही लोक फिरतात तसे, ते लोकांनी ऍक्सेप्ट केलेले म्हणून आता ते ग्रुप आहे त्यांचा एक तेवढा, त्यांच्यात तुम्ही गेले तर मग जमेल. तसं जमणार नाही, की नाही? उघड होण्याचा प्रॉब्लेम किती आहे बघा. प्रॉब्लेम नाही, संसार संपतो. काय होतं? संसार संपला. स्थूल रूपाने जरी उघड झाला तरी संसार संपतोय. मग सूक्ष्म पातळीला जर उघड झालं तर, आणि मग कारण पातळीला उघड झालं तर, आवरण गेलं तर काय राहील? अहो, स्थूलावर जिथे राहत नाही, सूक्ष्मावर कसं राहील मग? आणि स्थूल सूक्ष्मावर जर उघड झाल्यानंतर संसार संपण्याची शक्यता दाट दिसते उदाहरणांमधून, तर कारणामध्ये जे आवरण आहे ते जर गेलं तर संसार राहील कसा? संसार राहील कसा? स्थूल सूक्ष्मावरचा उघड व्हावं की नाही व्हावं हा विषयच नाही आपला. खरं ते काही असू देत, तुमचं तुमच्याकडे राहू देत. आपल्याला कारणावर जे आवरण आहे, कारणाशी संबंधित जे आवरण आहे, ते काही लोक खुश झाले. आता बरं वाटतंय, डोक्याला टेन्शन, महाराजांनी टेन्शन दिलं होतं, आता झालं होतं नाही प्रॉब्लेम, आहे की नाही? आपल्याला कारणाशी घेणं नाही, आवरण, कारण देहाशी जे संबंधित आवरण आहे ते आवरण नष्ट करायचं. पण तिथे जाणार कसा? आता मोठा प्रश्न आला. वाचून जाता येत नाही. शास्त्रात तर मांडलंय सगळं, वाचून जाता येत नाही. शास्त्र आणि सद्गुरू असे दोन पर्याय त्याला सांगण्यात येतात. आणि तिसरं म्हणजे स्वतः. तीनच पर्याय आहेत त्याला, उत्तर तीनच आहेत. तिघांकडेच याचं उत्तर आहे. एक स्वतः, दुसरं शास्त्र आणि तिसरं सद्गुरू. ह्या तिघांपुढे काय पाहिजे? विनष्टाया. तर या तिसऱ्या देहाचं आवरण जात. काय होतंय? कोणापुढे उघड पाहिजे? तिघांपुढे उघड पाहिजे. स्वतः पुढे. स्वतःच स्वतःला कधीही लपवू नये. स्वतःलाच स्वतः कधी लपवू नये. हे कसं करावं? हे कला आहे. ती पहिली पातळी आहे, पहिली पायरी आहे ती. स्वतःच स्वतःला फसवू नये.
स्वतःच स्वतःला झाकू नये, स्वतःच स्वतःला लपवू नये. स्वतःला दुसऱ्यांसाठी लपवलं चालतंय, ते चालेल. ते लपलंच राहील का झाकलंच राहील का उघडच होईल हे माहित नाही, काही ते नाही माहिती. पण स्वतःला कायम स्वतःसाठी उघड ठेवावं, दुसऱ्यांसाठी नाही. दुसऱ्यांसाठी नाही, नाहीतर प्रॉब्लेम येतात. मग व्यवहारामध्ये असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागेल. म्हणून ते करायचं नाही. पण स्वतःसाठीच कायम कसं पाहिजे, उघड. शक्य आहे ना? आता हे तर किती सोपं काम आहे. दुसऱ्याचा काही संबंधच नाही, आपलाच आपल्याशी संबंध आहे, आपलाच आपल्याशी संवाद आहे, आपलाच आपल्याशी विषय आपला. त्यामुळे इथे जर आपण उघड असू तर ही पहिली पायरी तुम्ही गेले पुढे. दुसरी पायरी शास्त्र. शास्त्राशी प्रतारणा नाही, शास्त्राला फसवायचं नाही, शास्त्राशी उघड पाहिजे. आता हे जरा अवघड आहे. कारण होतं काय, आपणच आपल्यासाठी उघड करणं कदाचित शक्य होईल, ते अवघडच आहे. पण ते कदाचित अवघड होऊ शकतं, पण ते सोपं पण होऊ शकतं. पण शास्त्राला आपण उघड होणे, शास्त्राशी आपण उघड राहणे हे थोडं अवघड जातं, लक्षात. पण जितकं आपण शास्त्र अभ्यास करत जातो तितकं आपण शास्त्राला उघड होत जातो. उघड होणे म्हणजे त्याच्यातला भेद संपणे. तुम्ही कधीच ज्ञानेश्वरी वाचलेली नाही आणि तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्ही शास्त्राला एवढे उघड नाही आहेत. जितक्या वेळा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जाता तितकं तुम्ही त्या शास्त्राला उघड होत जाता आणि ते शास्त्र तुमच्याशी बोलायला लागतं. हेच आपोआप उघड होत असतं. ती उघड होण्याची प्रक्रिया जी आहे ती जशी व्यावहारिक दृष्ट्या उघड होणं आहे तसं नाही येते. ते शास्त्र उघड होतं आपल्याशी, आपण त्याच्याशी उघड होत जसं होत जातो. जितकं आपण शास्त्राशी उघड आहोत तितकं शास्त्र आपल्याशी उघड होत जातं. जितके आपण शास्त्रापासून झाकून आहोत तितकं शास्त्र आपल्याशी झाकलं राहतं. आता उघड होणे झाकणं शास्त्राची कसं आहे, काही महाराज जे असतात ते अभंग पाठ कशाला करतात असा मोठा प्रश्न आहे. कशाला पाठ करतात? अभंग कशासाठी आहे मला सांगा? साधू संतांनी लिहिलेला अभंग कशासाठी असावा? म्हणजे 100 लोकांना विचारलं, 100 वारकऱ्यांना, सगळे समान उत्तर देतील काय? उत्कृष्ट उत्तर सांगा. त्या अभंगातून भगवंताची प्राप्ती व्हावी, स्वतःचा उद्धार व्हावा यासाठी आहे का? अभंग पाठ करून लोकांना ऐकवावा, मला किती पाठ करता येतं हे दाखवायला, यासाठी आहे का? त्यासाठी नाही आहे तो. म्हणजे तो त्या शास्त्राशी काय उघड नाहीये. तो किती उघड आहे आणि शास्त्र त्याला किती उघड होणार हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्याने त्याच्याशी स्वतःचा उघडपणा जर दाखवला की मला ह्याच्यातून माझ्या प्राप्तीसाठी किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी मी हे सगळं करतोय, ज्ञानेश्वरी वाचन. ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची असते? आपण उघड पाहिजे ना स्वतःशी पहिल्यांदा, म्हणजे शास्त्राशी. ही ज्ञानेश्वरी का वाचतो मी हे शास्त्राला, ज्ञानेश्वरीला सांगितलं पाहिजे की मी कशासाठी तुला वाचतोय. हे कोणाला सांगायला पाहिजे? ज्ञानेश्वरीला. ज्ञानेश्वरी हे मोहनाशाचं शास्त्र आहे आणि ज्ञानेश्वरी वाचायला घेतली की ह्यासाठीच वाचलं पाहिजे की मी मोहनाशासाठीही वाचतोय का, माझ्या ओव्या पाठ व्हाव्या आणि लोकांना ऐकावे म्हणून वाचतोय का, 1000 वेळा वाचायची आहे, 100 वेळा वाचायची आहे म्हणून वाचतोय, काय साकडं घातलेलं आहे काहीतरी म्हणून वाचतोय, का नवस फेडायचंय कुठला तरी म्हणून वाचतोय. उघड पाहिजे, हे की नाही? मग जसा उघड असेल तसंच फल तयार होतं, लक्षात घ्या. एखादा जर म्हणजे मी ज्ञानेश्वरी 100 वेळा वाचायचं ठरवलंय किंवा 15 वेळा वाचायचं ठरवलंय, 10 वेळा वाचायचं ठरवलंय, 10 वेळा ज्ञानेश्वरी वाचली की मला हे फल मिळावं असं मी नवस बोललोय म्हणून मी वाचतो, मग तेवढंच त्याला तेच मिळणार आहे, तेवढाच उघड येतो, तसाच उघड येतो. उघड कसा आहे याच्यावर ते शास्त्र पण तसंच उघड होणार आहे. म्हणून उघड होणं म्हणजे त्याच्याशी एकी साधण्याचा प्रयत्न करणे. शास्त्राशी उघड होत जा. ज्ञानेश्वरी वाचताना आपण मी बऱ्याच लोकांना सांगत असतो सेवा म्हणून वाचत राहा, पण त्याचा हेतू काय असतो? जेव्हा तुम्ही सेवा म्हणून ते वाचत जाल तेव्हा आपोआपच ती उघड होत जाणार आहे. कारण सेवेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही रीतीने वाचू लागलं की अहंकार येतो, अनेक अडचणी तयार होतात, म्हणून ते करून जमत नाही. आलं लक्षात? म्हणून तो सेवाभाव
आणि त्या सेवाभावातून पुढे आपोआप ते उघड व्हायला सुरुवात होतं आणि मग त्याचे अनेक फायदे तयार होतात. असो, तो एक भाव आहे, ती एक पद्धत आहे. तर शास्त्राशी आपण काय पाहिजे, उघड पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सद्गुरू, कारण देवाशी तर एकदम आपला व्यवहार होणं अशक्य आहे. म्हणून सद्गुरूशी आपण काय पाहिजे, उघड पाहिजे. उघड पाहिजे म्हणजे ट्रान्सपरंट, काय पाहिजे, उघड, पारदर्शक पाहिजे. हे असं आहे, हे काय, हे असं आहे. आपणच आपल्याला सांगावं की मी असं आहे, आता बघू काय करायचंय. पण माणसं म्हणतात नाही ना, मी एकदम चांगला माणूस आहे. स्वतःलाही सांगत असतं बरं का. मी ते आधीच आपण ठरलं, मगाशी आपण त्याचा खूप विचार केलेलाच आहे. आपणच आपल्याला शिकवत असतो मी फार शहाणा आहे, मी चांगला आहे बरं. आणि लोकांना हे पटवून देण्याच्या नादात आपण पक्क धरून बसलेलो असतो की मी शहाणाच आहे. इतकं भ्रम झालेला असतो, इतका भयानक भ्रम असतो तो, की त्याला वाटतं मला अहंकार, अजिबात अहंकार येत नाही मला, कधी येतोय असं लोकांना विचारतात परत. मग ते नाही अजिबात येत नाही तुम्हाला अहंकार. बरेचसे महाराजांची जास्ती प्रॉब्लेम होतो. मग ते सोबतच्या लोकांना पण विचारतात असं मोठ्याने, उलट मला काय राग येतोय, अजिबात राग येत नाही असं म्हणतात ते. आणि मग त्याच्या सोबतचे म्हणतात नाही अजिबात महाराजांना राग कधीच येत नाही, राग बाकीच्या लोकांना सांगतात ते. आणि महाराज मग नंतर जेवण खाऊन केले, झोपले की म्हणतात त्यांना फार राग येतो, आता झोपले, झोपू दे शांत. महाराज ऐकायला नसतात त्यावेळेस. अशी अडचण आहे. तर आपणच आपल्याला जे काही लपून ठेवत असतो, झाकून ठेवत असतो, ते उघड करा, मान्य करा. मी काय रागीट माणूस आहे, मी पापी आहे. उलट अशीच माणसं परमार्थात उपयोगाची असतात असं काही साधूंचं म्हणणं आहे. मी पापी आहे, माझं पाप आहे, हे पाप आहे. म्हणजे हे कोणाला उघड करावं, स्वतःला पहिलं, दुसरं शास्त्राला, तिसरं सद्गुरूला. या तिघांव्यतिरिक्त जगात कोणालाही उघड करू नये. का? नाहीतर अडचणी येतात. संपलं म्हणजे नाही, तरी संपेल. अख्या जगाला उघड केलं तरी संपणारच आहे, मी आधीच सांगितलंय. पण तेवढं आपलं धारिष्ट्य नाहीये. काय नाहीये? कारण हे सगळं उघड व्हायला काय लागतं, अंगामध्ये धारिष्ट्य लागतं. स्वतःला उघड होण्यासाठी धारिष्ट्य लागतं. आपणच आपलं गुन्हा कबूल करण्यासाठी आपल्यालाच एक अंगात बळ लागतं. ते बळ पहिल्यांदा यावं लागतं. मग जगाला उघड करणं तर महाभयंकर आहे, अशक्य आहे. म्हणून फक्त तिघांना, स्वतः, शास्त्र आणि सद्गुरू, या तिघांकडे जर आपण कबूल झालो. सद्गुरूची भीती असेल, वाजा करायचं, देव, कुठल्याही देवळात जा, ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जा, तिथे बसायचं शांतपणे. जे काही स्वतःला उघड केलंय ते शास्त्राला, जे शास्त्राला उघड केलं तेच ज्ञानदेवाला. तुमचं काम होऊन जाईल, आवरण जाईल. काय जाईल? आपोआप आवरण जाईल. आता हे आवरण मग कसं जाणार, हे आवरण कसं नाश पावणार, तर ह्या प्रक्रियेने ते नाश पावेल. ही तुम्हाला मी फक्त काय सांगितली, वाट सांगितली. आता ते आवरण कसं नष्ट करायचं ह्याचाही पुन्हा आपल्याला विचार करणं, अजून थोडा सखोल विचार करणं गरजेचं असेल तर आपण पुढील वेळेस त्याचा विचार करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि येथे